नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका संपायला अगदी 2च दिवस बाकी आहेत. मात्र या मालिकेमुळे स्टार प्रवाहावर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले. 20 नोव्हेंबर 2023 रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अतिशय कमी वेळात मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ईशा केसकरने साकारलेली कला आणि अक्षय कोठारेचा आदित्य प्रेक्षकांना चांगलाच भावला. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना, मालिकेचा TRP अगदी 3ऱ्या क्रमांकावर असताना अचानक स्टार प्रवाहाने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रेक्षक स्टार प्रवाहाला जाब विचारत आहे. शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मालिका संपवायचीच होती तर हॅपी एंडिंग का दाखवली नाही? कला आणि आदित्यचं लग्न तरी दाखवायचं होतं. सगळ्या कथेची वाट लावली तुम्ही. मालिका निरोप घेते ही गोष्ट मनाला पटतच नाही. काय फालतूगिरी आहे अशी गुंडाळावी लागतेय सिरियल. नवी गोष्ट, नवी नायिका, नवा अध्याय हे फक्त 15 एपिसोडसाठीच होतं का मग? मग कलाची एक्झिट का दाखवली? मालिका संपणारच होती तर ईशाला थांबवलं पाहिजे होतं. खूप घाण राजकारण करतात स्टार प्रवाहवाले. ही वाहिनी फक्त 2 मोठे प्रोडक्शन हाऊसच चालवते, बाकीच्यांना टिकूच देत नाही. इतकी चांगली मालिका संपवली, अशा अनेक प्रतिक्रिया या मालिकेच्या प्रोमोवर आल्या. तर दुसरीकडे ईशाने देखील वाहिनीच्या त्रासाला कंटाळून मालिका सोडली असा अंदाज प्रेक्षक लावत आहे. कारण जर मालिका संपवायची असती तर आणखीन 15 दिवस ईशाने काम केलं असतं, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ही मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक मात्र नाराज झाले. मालिकेत अनेक मुद्दे तसेच ठेवून मालिका बंद केली जाते. आदित्यचे वडील, आदित्यने कलाच्या काकांचा केलेला अपघात, काजल आणि सोहम यांचं नातं सगळं अर्धवट ठेवून ही मालिका निरोप घेतेय.